आपल्या तरुण मुलांवरती हल्ला झाला. गेले 22-23 दिवस झाले आंदोलन चालू आहे. हजारो किलोमीटर अंतरापासून घर सोडून कुटुंब सोडून ही लेखा जंतर मंतर वरती उपोषणाला बसलेली आहे. साधी मागणी आहे. 30 मुलांनी आत्महत्या केल्या, त्याला जबाबदार असणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. 3 दिवस झाले. काल आपण बघितलं जेव्हा संसदेवरती मोर्चा चालू होता तेव्हा पोलिसांनी ज्या पद्धतीनं हल्ला केला, मारला, सगळे पोलीस नव्हते. या पोलिसांमध्ये अमित शहाचे काही गुंड प्रवृत्तीचे आरएसएसचे स्वयंसेवक त्याच्यामध्ये घुसलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुणाच्या नेमप्लेट नव्हती. पोलीस म्हटलं की शूज असतो. स्लीपर चप्पलवरती पोलीस होते म्हणजे अमित शहानी पाठवलेले घुसवलेले गुंडू. हे आंदोलन हाणून पडायचं होता. मित्रांनो, हा देश बंडखोरांचा देश आहे. हा देश भिडणाऱ्यांचा देश आहे. या देशाचा इतिहास पायात चाटणाऱ्यांचा इतिहास नाही तर भिडणाऱ्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून जी मुलं 22-23 दिवसापासून लाखो परत तिथं बसून आहेत. मागे सरकले नाहीत, जखमी झाले, ऍडमिट झाले, डोके फुटले, परंतु मागे सरकले नाहीत, भिडत राहिले. भगतसिंगासारखं 23व्या वर्षी भगतसिंग फासावरती गेला. आदर्श भगतसिंग आहेत. आदर्श बाबासाहेब आंबेडकर आहेत. हातामध्ये संविधान घेतलेलं आहे. या देशावरती फक्त संविधानाचं राज्य चालतं. हा देश संविधानावरती चालतो. हिटलरी प्रवृत्ती हा देश चालणार नाही. आता ज्या सत्तेवर बसतो हा देश सत्तेवरती जे बसले आहेत संघाचे लोक देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ते कुठं होते. हा तिरंगा ध्वज त्यांना मान्य नाही. संविधान त्यांना मान्य नाही. या देशाची लोकशाही त्यांना माहिती नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये एक क्षणही या संघाचे लोक उतरले नाहीत. आता जे आंदोलन करतात त्यांचे बाळ त्या लढाईमध्ये होते. आज कबीराचा एक दुहा आठवतोय. कोण नेमलंय आणि कोण जाऊन बसलंय. कोणी गोळ्या खाल्ल्या आणि कोण पोळ्या खातोय. कबीर म्हणतात गांडू भिडवे रण चले मर्दों के बेहाल. गांडू भिडवे रण चले मर्दों के बेहाल. दुखी मरे पतिव्रता पेढे खाय सिनाल. ते सत्तेवरती बसले ते कबीराच्या दोह्यातली सिनाल आहे. सिनाल पतिव्रता उपाशी बसली आहे. जंतर मंतर वरती लाठ्या खात आहेत. डोके फुटत आहेत. रक्तभंगाळ होत आहेत. ताई मागे 14 महिने शेतकऱ्यांनी पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. 5 कायदे केले होते नरेंद्र मोदीने. 14 महिने आंदोलन केलं. हातले नाही. 237 शेतकरी जागेवर गेले, घरी गेले नाही. तिथंच अंत्यविधी केला. 56 इंचच्या नरेंद्र मोदीला संसदेमध्ये ते सगळे कायदे मागे घ्यावे लागले. आणि म्हणून आताच्या भविष्यातली सांगितलं ना, जेव्हा वेळ येईल तेव्हा बांगलादेश नेपाळमध्ये लोकांनी घरामध्ये तरी घेतलं तिथल्या मंत्र्यांना. भारतातले लोक घरात सुद्धा घेणार नाही. त्याच्या आमदार खासदार मंत्र्याच्या ढोण्यावरती लाथा मारून रस्त्यावरती हाकलून देतील ही वेळ आता आलेली आहे. म्हणून हा भारत देश संविधानावरती चालतो. आपण बघितलं अजून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही. खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही मागितला पाहिजे. आणि 3 दिवस लोकांच्या लाज लज्जा आहे की नाही. पण घोषण करणार काय. आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, वरमाई शिंदाळ वरमाई शिंदाळ आहे तिथली. तर बाकी त्यांचं काय घेऊन बसले तुम्ही. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा असं वाटतं आम्ही कुणाबरोबर बोलणार नाही. आम्ही सगळे मन की बात बोलू, कुणाचं ऐकून घेणार नाही. अरे राजा किती दिवस जनरल रायरला देखील जावं लागलं. हिटलर देखील स्वतःला आत्महत्या करावी लागली. हिटलरनी ज्या हिटलरनी ज्यूचा त्याच्या चेंबर मध्ये घालून मारलं
त्या हिटलरला देखील स्वतःची आत्महत्या करावी लागली. एक दिवस या क्रांती चौकातलं माझं भाषण लक्षात ठेवा. नरेंद्र मोदीला फाशी घ्यावी लागणार, आत्महत्या करावी लागणार. आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आता हिमालयात जाऊन बसावं लागेल. ही वेळ आलेली आहे. आम्ही शहाणे देश पेटवलाय. मोदीला बदनाम करायचं, त्याला हटवून द्यायचं आणि अमित शहाला प्रधानमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसायचं. पण भारतीय जनता इतकी वेळी नाहीये, हुशार आहे, शहाणी आहे. आवाज महाराष्ट्र बंदचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिला. हा दिल्ली जनतेला सांगितलं जे भाजपच्या विरोधात त्यांनी रस्त्यावरती या लेकरांसाठी. अरे लेकरं तरुण या देशाचं भवितव्य आहे. अमित शहा नरेंद्र मोदी म्हातारा झालेत, रस्त्यामध्ये गावला गेलेत. काही दिवसांनी तुमचा आयुष्य संपणार आहे. पण देश त्यांच्याकडे भविष्य म्हणून बघतो, ज्या तरुणांकडे त्यांच्यावरती हल्ले करतात. फुलं कमळाच्या फुलाच्या आतमध्ये तुम्ही कळ्या तोडण्याचं पाप करतात. आमच्या या कळ्यांना तुम्ही जंतर मंतर वरती प्रचंड मारहाण केली. एक पोलीस अधिकारी आमच्या एका बहिणीच्या पाठीमागे दांडा घालताना दिसला, दांडा घालताना. अरे आमची मुलगी, आमची बहीण, आमची एखादी भगिनी तिथं असती तर तिच्या पाठीपारची मुलीवरती पाठीमागून दांडा घातला की आमची बहीणच आहे ना, म्हणून आम्ही सगळं पेटून उठलोय. काय मागा कुठे कायदा सांगतो पोलिसांच्या अंगावरती हात टाकू नये. आणि कानपूर पोलीस आणि पोलिसांच्या वेशातले संघाचे स्वयंसेवक आमच्या बहिणीच्या अंगावरती हात घालतात, लोक तिथं हात लावतात. मला असं वाटतं इंग्रज बरे होते. ही कोरियाची कडू अवलाद या सत्तेवरती बसलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला मित्रांनो या देशातून यांना हद्दपार करायचंय, यांना घालवायचंय. आपण सर्वजण देश भेटलाय. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आंदोलन. काल तेलंगणाचे मुख्यमंत्री गेले, परवा राहुल गांधी होते. थोडा उशीर झाला राहुल गांधींना, तर त्या दिवशी जायला पाहिजे होतं. त्या दिवशी संसदेवरती मोर्चा झाला. तर बाबासाहेब म्हणाले होते जर पोलीस सत्ता तुमच्यामध्ये नसेल तर रस्त्यावरती या. आतमध्ये संसदेमध्ये जाऊन तुमचं कुणी ऐकणार नसेल, तुमचे प्रतिनिधी नसेल तर रस्त्यावरती या आणि एवढी ताकद उडी करा की संसद गदा हल्ली पाहिजे. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय. आणि आज या देशामध्ये बघतोय एक भारतातला पोरगा अभिजित तिपके नावाचा जंतर मंतर वरती जातो. काय अमित शहा नरेंद्र मोदींना असं वाटत होतं आमचा सत्तेचा सूर्य कधीच मावळणार नाही. तसं नसतं. पापाचा घडा भरत असतो, नीतीला ते मान्य नसतं. आलमड्यांच्या पापाचा घडा नुसता भरलाच नाही, आता ओसंडून व्हायला लागलेला आहे. दिवस फार कमी आहेत, याचा काळ कमी आलेला आहे. आणि मित्रांनो ही हिटलरशाहीची अवलाद आहे. हटवण्यासाठी आज देश एकसंघपणे उभा राहिला. आजच्या या बंदमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पदाधिकारी सहभागी झाले, कम्युनिस्ट पार्टीचे झाले, काँग्रेसचे झाले, आमचे झाले. आम्ही सर्वजण आज राज्यभर एकत्रित आलो. शहरात शहरामध्ये आम्ही बंद या ठिकाणी बंद पाहिजे. शहरात शहरातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला ठिकाणी प्रचंड सहकार्य केले आहे. जंतर मंतरवरची घटना ही कुणालाच मान्य नाहीये. आम्ही सगळे शौगावकर त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्या व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, छोट्या छोट्या व्यावसायिकांचा या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही बंदमध्ये सहभागी झाला. ही जी हा जो उत्सव आहे, हा जो मानवा आहे, हा पेटदेव आहे. आणि या वडव्यातून मोदी शहा हे वाचू शकत नाही. या सगळ्याच आगळी कुंडामध्ये, आगळी यज्ञामध्ये आपण सगळेजण सहभागी झाला. मनापासून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. आज माझ्या सहीनं वंचित बहुजन आघाडीनं तब्बल 40 राज्यातल्या वकिलांची यादी जाहीर केली. जिथं जिथं काही अडचणी येतील वंचित बहुजन आघाडीनं 40 लिगल सेलचे वकील महाराष्ट्रात तैनात केले. जर कुठं काही झालं तर आम्हाला सांगा. माझ्या सहीनं पत्र आलंय ते बाहेर. आदित्य ठाकरेंनी पण यादी जाहीर केली. लोक रस्त्यावरती आले, स्वतःहून आले. आपण बघतोय जंतर मंतर वरती रिक्षावाल्यानं दिवसभराच्या कमाईतनं बिस्किटचे पुढे येऊन जंतर मंतरच्या पोरांना आणले. मित्रांनो वाईट परिस्थिती आहे. यांनी जे पूर्ण कर्म केलं त्याला बाकी नाहीये. आणि पुन्हा एकदा आपण या यज्ञामध्ये सहभागी झाला, या चळवळीत सहभागी झाला. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. पोलिसांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी देखील चांगला बंदोबस्त लावलाय. कायद्याच्या मार्गानं, सनदची मार्गानं लोक